नमस्कार. आपण आता प्रकरण सुरू झाल्यापासून किती 10 दिवसांनी भेटतोय साधारण, असा माझा अंदाज आहे. तर 10 दिवसापूर्वी भेटलेलं नाही, कारण इतक्या गोष्टी घडत होत्या आणि इतक्या वेगाने घडत होत्या की काही बोलणं चुकीचं आहे असं मला वाटत होतं. त्यामुळे आजची मीटिंग ही थोडीफार आमच्या दृष्टीने क्लोजर मीटिंगसारखी आहे की या प्रकरणात काय झालं याची चर्चा चरविचरण करण्यापेक्षा हे आम्ही बंद करण्याचा कसा प्रयत्न करतोय हे मी आपल्यासमोर मांडणार आहे. ज्या मुद्दे शासकीय कमिटीचे आणि आमच्यामधल्या चौकशीच्या आहेत की जी त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि चांगली केलेली आहे, ते मुद्दे किंवा त्याच्यातली काही गोष्ट इथे मला बोलायची नाही, कारण ते शासकीय संकेताच्या विरुद्ध होईल, त्यांना इथे आवडणार नाही. म्हणून त्याच्या बाहेरचं काही असलं तर आपण बोलू. मी मुख्यतः आज ज्या कारणासाठी आपल्याला बोलवलं, काही जणांना ऑलरेडी कळलं असेल की डॉक्टर सुश्रुत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत, ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाही आहेत, पण ते कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याचं कारण त्यांनी असं दिलं की गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, हे त्यांनी नमूद केले. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाही आहेत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील, ते फक्त इथेच काम करतात, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे, पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ॲक्सेप्ट करेल. डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची 2 ते 3 दिवसात पर्यायी व्यवस्था होईल. तेवढे 2-3 दिवस ते त्यांचं आहे ते काम, ऑपरेशन केलेले पेशंट या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील. म्हणजे हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती. ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली. दुसरं आपण जे केलं आहे ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्कड आहे, तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा. तर ते ओव्हरवर्कड असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे, ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम असले की कमी होते. ती सुधारण्यासाठीचे सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे. आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे. हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे. परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही. यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते, आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्यात पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाही आहेत. आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही, अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवला आहे. तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे, पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारता सांगतो मी, आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवालात. तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेलं नाही. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही.